भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार। गोळीबाराचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझावर। आरोपी गणपत गायकवाड यांना कोर्टात हजर करणार। वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिलेत, कडक कारवाई केली जाईल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। पोलिसांसमोर गोळीबार होत असेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असल्याची वरट्टीवार यांचं वक्तव्य। लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, या संदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार। उल्हासनगरमधील गोळीबारावर अजित पवारांची प्रतिक्रिया। वादग्रस्त नाटक प्रकरणी पुणे विद्यापीठ ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर भोळेंना अटक। दिग्दर्शक कलावंतांसह 6 जण अटकेत। पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव। पुरोगामी संघटनांच्या विद्यार्थ्यांचा घेराव। डॉक्टर प्रवीण भोळेंच्या अटकेसंदर्भात भूमिका न घेतल्यानं नाराजी। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर। पंतप्रधान मोदींची ट्विट करत घोषणा। सगळे सोयरे अध्यादेशाविरोधात आज अहमदनगरमध्ये ओबीसींचा एल्गार मेळावा। भुजबळांवरील प्रत्येक टीकेला एल्गार मेळाव्यातून उत्तर देणार। सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत। हरिभाऊ राठोड यांचं भुजबळ आणि तायवाडेंवर टीकास्त्र। राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची ही टीका। मराठा आरक्षण संदर्भात आज सल्लागार समितीची बैठक। निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मराठा आरक्षणासंदर्भात पुढील वाटचालीबद्दल होणार चर्चा। मुंबईच्या अनेक भागात रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी। शासकीय जमिनी बळकावत मदरसे बांधण्याचा प्रकार। नितेश राणेंचा खळबळजनक आरोप। पूनम पांडेच्या निधनाचं वृत्त खोटं। स्वतः सोशल मीडियावर माहिती देत केला खुलासा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।